हॅलो बहिणी भावानो, गुड मॉर्निंग. सकाळचा काय चाललंय तुमचं? झालं का चहा पाणी? माय टू फॅमिली. तर बहिणी भावानो, उठून झाडून झुडून काढून चहा प्यायले मी. आता चहा पाणी करायलेली आहे. तर या चहा प्यायला. बघू शकता यश बी खायला आहे हो का. आम्ही सगळी मिळून चहा प्यायला. नाना बी. यश काय खायला? बिस्किट. हा, यशला आणलंय बिस्किट. हो काही पतंजली. आणि मी बी खायले ठोस. तर या चहा प्यायला आणि ठोस खायला. आपल्याला बनवायची आहे अंड्याची भाजी. आहे का अंडे? छान आहे. अंडे आणले अर्धा डझन. त्याला शिजवले. शिजवून आता काही याच्यावरच सालपट काढायचंय बरं का आपल्याला. आणि आपल्या गावठ्या पद्धतीनं जसं येतंय तसं सोलून करून त्याला काही असं सोलायचं. सोलते बरं का. आणि जसं येतंय तसं आपल्याला कसं येतंय समजा, आपल्याला काही सोलून जसं येतंय तसं करायचं आपल्या गावठी पद्धतीनं. आपली कोणची पद्धत आहे? काळं तिखट बिकट टाकून. आम्ही तर रोजच काळं तिखट खातो. पण काही लोक पुष्कळ मसाला घालते त्याच्यामध्ये. पण आपल्याकडे काय गरिबी परिस्थितीनं काय ती मसाला नाही बहिणी भावानो. पण मी खोबरं मात्र आणलंय. खोबरं मसाल्याची पुडी एक आणलेली आहे. टमाटर, कोथिंबीर, लसूण असं मी त्याच्या सामुग्री केलेली आहे. थोडी हळद, मीठ, काळं तिखट. तर बहिणी भावानो, मी कसं आहे जसं येईल तसं बनविते बरं का. जरा आपल्यापाशी जसं आहे तसं. तर तुम्हाला चांगलं लागलं असलं तर नक्कीच मला लाईक कमेंट शेअर करा. आपल्या गरीब भाजीवालीला रोज रोज भाज्याचं म्हणलं जरा दाखवावं. ही असलं अंडे मासे कधी आणले तर. आज तर अंडे आणले. तर माशाचं एकदा दाखवते तुम्हाला. तुम्हाला आवडेल का माझं मासं बनवलेलं? आवडतंय का? होय. हो का. आपली कशी आहे आता परिस्थितीनुसार चालावं लागतंय. तिथं आलेला हो आम्ही वैतागवाडीनं 4 भांडे घेऊन. भांडे सुद्धा जास्त नाही ते आम्हाला. आणि चालू केला भाजीचा धंदा करून खाण्यासाठी. आपली परिस्थिती बिकट आहे. आणि आम्हाला काय वाटतंय, ज्या आहे ती परिस्थितीवर मात करीत चला. जसं आहे तसं चटणी पाला काय मिळतंय तसं. तर तुम्हाला एकदा माझ्या घरी नेऊन दाखवते. धाराशिवला माझं घर आहे. आणि मी तिथलाच ॲड्रेस देणार आहे सगळ्याला, यूट्यूबला पण. आणि माझे काय आहे तिथं अजून. माझा तिथं आल्यावर मग मी तिथं जाऊन बसन. समजा माझा पिनकोड आला, हे आला ते आला, तर मी जाईन तिथं. काही इथला लातूरचा देऊ शकते मी, काय मला माहित नाही. आला तर नशिबानं. त्याला बी नशीब लागतंय. माझं काय नशीब तेवढंही नाही. आला तर सांगायला आला. आपल्या नशिबात असलं युट्यूबर बनायचं तर चला ठीक आहे. आणि नसलं तर काय हरकत नाही. नसलं तरी बी काय करायचं, त्याला काय इलाज असते का काय इलाज. पण आपले प्रयत्न तर चालूच आहेत युट्यूबर होण्यासाठी. मला खूप इच्छा आहे युट्यूबर बनण्याची. माझे स्वप्न आहे. पण ते स्वप्न साकार होतंय का नाही तर देवालाच माहित आहे. आपल्याला काय माहित आहे. आणि मला सॉंगचा पण खूप नाद आहे. आता मी म्हातारी झाले तरी सॉंग म्हणते, डान्स करते का नाही. हात वारे ही ते. पण माझ्या झाडीमुळं मला जरा काय ते डान्स जरा जमत नाही. तरी पण मी डान्स करायचा प्रयत्न करते. मला आवडतं डान्स करणं. सॉंग हा माझा छंद आहे. माझा लहानपणापासूनच मला डान्स सॉंगचा छंद आहे वहिनी भावानो. असं नाही की मी आता नवीन शिकले नवीन झाले असं नाही बरं का. मला पहिल्यापासून डान्स करायचा शौक आहे बरं का. गाण्याचा डान्सचा शौक आहे मला. पिक्चर तर लय बघत होते मी पहिलं. ती तसले पडद्यावर येत होते ती गणपतीच्या पुढे. ती कशी होते ती तर आम्ही रात्रभर जागायचं बाया गणपतीसाठी तरी. आणि ती पिक्चर बघत हिंडायचं. तर तसले मी पिक्चर ती लय बघितलेले. लय नाद आहे मला दुसरा कोणता नाद नाही. तंबाखूचा ह्याचा त्याचा किंवा गोवा पोळी खाणे, कोणच्या पोड्या खाणे, काही खाणे, मला तसला काहीच नाद नाही.
मला फक्त हीच नाद आहे, युट्यूबर बनण्याचे धुंदी चढली माझ्या डोक्यात. नशा चढला युट्यूबर बनायचा. त्यासाठी मी 2 वर्ष काढले ती. कसं काढले ती सांगू का बहिणी मामानो? की युट्यूबर बनण्यासाठी मी 2 वर्ष माझ्या व्हिडिओ टाकून टाकून डिलीट झाले, पण मी त्याचा नाद काय सोडलेला नाही युट्यूबर बनायचा. आणि माझा नाद चालूच आहे बरं का अजून बी. मला युट्यूबर बनायचंय म्हणजे बनायचंय. पण एक आहे की माझ्या नशिबात असलं तरच बनेन ना, मी बी नसल्यावर काय बनते, बरोबर आहे का ना? तर चला मित्रांनो, आपल्याला बनवायची आहे अंडे सोडलेली आहे ती अंड्याची भाजी. तर चला पीठ विलेलं आहे. आता ओतूया तेल. हो का, तेल ओतायले. तेल ओतलं. आता टाकूया त्यात, आपल्याकडे असतंय लसूण आहे ना, हो का, आणि कोथिंबीर. हो, तेल गरम झालेलं आहे खूप, आणि टाकायला टमाटर बी लगेच, कारण पातीला लय तापलेला आहे. हलवूया जरा, त्याला म्हणते. बघू शकता. तर मित्रांनो, हा आणला सुहाना मसाला बर का. हा, सुहाना मसाला आणला. तर ही पण टाकूया भाजीमध्ये तेलामध्ये. आणि आता बहिणी भावानो, आता टाकूया खोबरं. जरा हलवते तेलामध्ये, आणि खोबरं तेव्हा खोबरं घेतलंय वाटून. हो, ठेव आहे का, लय मोठा आहे. भाजीच किती करायची असते, 2 नाही तर 3 माणसाची आपली. एस तर काय तिखट खात नाही, त्याला तर अंड्याची पोळी ही तीच बनवावं लागतंय सारखं. ती काय करते, मुद्दाम करतय ती माणूस. तर हो का, आता टाकलंय खोबरं. आता टाकूया अंडे. हो का, हलवलं तेलामध्ये. थोडे टाकूया आता हळद. आणि आता टाकूया थोडी चटणी बर का. मी हाताने टाकते, आता हातात धरलाय मोबाईल. हो का, आता टाकूया मीठ. हो का, काय झालंय यश? हा, सुट्टीवर आहे का डॉक्टर? टाकूया थोडं पाणी. शिजू द्या जरा तेलामध्ये. गॅस करूया फुल.
माहित तर झाला की दवाखाना जाईल रे. हा काय टेन्शन नाही आता का आपल्याला कधी बी जाता येते एखादा. यशला दवाखान्यात पाठवलं होतं इथं सरकारी बारका आहे ते. हा आणि आता आले ती येऊ का झोपला यश. खाली झोपला दिसना झाला दाखवते पण नंतर. तर ह्या का बनली अंड्याची भाजी बघू शकता. आता जरा शिजू द्या रट 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 रट. जरा खोबरं ते शिजते. खोबरं ते शिजलं की झालं तयारच भाजी आपली गावठी पद्धतीनं. तर बहिणी भावानं तुम्हाला आवडली असली तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. माझ्या चॅनलमध्ये कुणी नवीन असाल तर बेल आयकन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही बी एकदा करून बघा अशी भाजी पद्धतीनं. तुम्हाला आवडली तर नक्कीच अजून एकदा लाईक करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल गावठी पद्धतीनं भाजी. फॅमिली तर माझ्या बहिणी भावानो चला या जेवायला भाजी झालेली आहे तयार. दिसली का तुम्हाला. तर बहिणी भावानो यश बी जेवलेला आहे आणि यशचा आजोबा बी जेवला. आता राहिले मी. तर मी म्हणलं मला जेवावं मला नाही लवकर जेवायची सवय. तर चला मी गेलेली आहे भाजी मी दाखवते तुम्हाला. हा टेस्टी टेस्टी अंड्याची भाजी. तर तुम्हाला नक्कीच आवडेल असं केल्यावर माझ्यासारखी गावठी उषा गावठी भाजीवाली. चॅनल तसंच म्हणचाल बरं का पण चॅनल तसं नव माझं उषा भाजीवाली चॅनल आहे. तर बघू शकता अंड्याची भाजी आणि ज्वारीची पांढरी शिप्पाट भाकरी. तर बहिणी भावानो या तुम्ही जेवायला. बघू शकता हा ताट माझ आणि भात बी बनवलेला आहे. भात बी हा भात अंड्याची भाजी ज्वारीची भाकरी. तर या मग जेवायला. नाना बी चाललेत आमचं ड्युटीला आता आंघोळ करून पाणी ठेवलंय. यश बसलेला येऊ का या जेवायला बहिणी भावानो. मी जेवायलेली आहे आता. तर मित्रांनो तुम्हाला वाटली लागली का चांगली अंड्याची करी टेस्टी टेस्टी अंड्याची भाजी चांगली वाटली का तुम्हाला. तर बहिणी भावानो मी आलेले आहे आता विकायला. संध्याकाळचा टाइम झालेला आहे बघू शकता. तेव्हा का इथं माळव्याच्या जाग्यावर विकाय आणलंय आणि तुम्हाला काय आणलंय ती दाखवते. आज आणलंय शिमला आणि घेवड्याची शेंग. तर मित्रांनो मी गेलते उशिरा आणि टाकीत होते व्हिडिओ. व्हिडिओ टाकल्यामुळे मला काही मिळालेलं नाही मला म्हणून मी आणलेले आहे घेवड्याची शेंग. जी मिळेल ते घेऊन आले. माझ्याकडे जास्त मालाला आणायला येत नव्हता. तर बघू शकता शिमला आणि घेवड्याची शेंग बघू शकता. तर बघा कशी आहे नंबर एकच. घेवड्याच्या शेंगा हिरव्यागार एकदम नंबर एक. आणि हे पहा शिमला मिरच्या कशा छान आहेत बघू शकता आहे का छान. हा तर आता आपण आणलेल्या आहे त्या शिमला मिरच्या आणि लसूण ते आहे बरं का अजून उठलेला आपल्या ह्याच्यावर गाड्यावर बघू शकता हो का. हा आहे का दिसला का लसूण अद्रक थोडा थोडा राहिलेला आहे. तर बहिणी भावानो अशा पद्धतीने माझ्या कामाचं नियोजन चाललेलं आहे. सकाळी उठायचं सगळं घरातलं बनवायचं. घरातलं बनवल्यानंतर भांडे असते धुणं असते आणि शॉर्ट सॉंग टाकावे लागते. तर आणि संध्याकाळी गेल्यानंतर एडिटिंग हे ते असं माझा दिनक्रम चालू आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला अंड्याची भाजी आवडली असली अंडा करी आवडली असली तर मला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आपल्या गरीब भाजीवालीला तर रोज यावं लागतं. एकदा संध्याकाळी झोपलं तर माणूस मेल्यावानी पडते बघा मी तरी.
कारण माझा दिवस सारखं कामच आहे की मला सांगा. आणि माझा हात मोडून मोडलेला आहे आणि ती दुखतोय माझा हात अजून. ती तुम्हाला दाखवलेलाच आहे माझा हात मोडलेला ती आहे का. बरोबर आहे का. हात मोडलेला आहे माझा. मला काही काम होत नाही एक तरी पण मी तसं डिग काम करते. आणि तुम्हाला सांगते मी की अजून मला गुडघ्यानं पण दुखायलेला आहे. गुडघ्यानं पण मला चालायला येत नाही बहिणी भावानो. तरी मी सॉंग टाकते आणि थोडा हातावारी करून डान्स बी करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर बहिणी भावानो नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. हा कमेंट का करीत ना मला. का माझा व्हिडिओ आवडत नाही का तुम्हाला. सांगा बरं. आपल्या भाजीवालीचा व्हिडिओ आवडत नाही हा. तर बहिणी भावानो तसं करू नका. प्लीज मला कमेंट करा. माझ्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर बहिणी भावानो आता आहे ना. आता गाडा बंद करायचा आहे. म्हणजे आपलं बंद करायचं आहे आता दुकान. लय थंडी चालू झाली बहिणी भावानो. लय थंडी तर वाजायली. असं स्वेटर घातलं तरी सुद्धा थंडी चालू आहे बरं का बहिणी भावानो. आता मी मध्ये कानाची पट्टीची एक आणावी ही असं बांधायला वरी. अशी थंडी कडाक्याची चालू झाली विचारू नका. आणि असल्या थंडीत मला बसावं लागतंय. मला आणि यश सुद्धा आहे माझ्यासोबत. बहिणी भावानो लहान लेकरू त्याला शाळेला जायचं करायचं असतंय. आणि सकाळी त्याला लवकर उठायचं असतंय. आणि लवकर उठायचं तसल्या थंडीत लेकरू शाळेला चाललंय आता. म्हणून त्याला सर्दी झाली. म्हणून त्याला आजार यायला लागलेला आहे. गारव्यात लवकर उठावं लागतंय म्हणून. तर बहिणी भावानो आपल्या यशसाठी एखादी कमेंट करा. माझं लेकरू बघा कसं माळव्याचं बी करतंय. माझ्या संग सारखंच असतंय आहे का नाही. बरोबर आहे का नाही. माझ्या मुलाबद्दल माझ्या नाताबद्दल. मुलगा म्हणजे नातूच. नाताबद्दल करा. मला लय आवडतात. जिगर आहे ती बहिणी भावानो. जिगर आहे ती माझा. आजारी पडलं तर मला काहीच सुधरत नाही दुसरं त्यानं. तर बहिणी भावानो अशी आपली परिस्थितीची कंडिशन चालू आहे. गरिबी. संध्याकाळपर्यंत 11-12 वाजेस्तोवर बसावं लागतंय मला. आणि कसं असतंय पुन्हा गाडा ढकलायचा. एक तर हात मोडलेला. गाडा ढकललं बी होत नाही तरी पण मी ढकलते गाडा. यश आणि मी काय करावं. परिस्थितीवर तर मात करावं लागतंय आहे ना. कशी परिस्थिती आपली आहे. थंडी वाऱ्याचं काकडत बसायची. बरोबर आहे का ना. तर चला असल्याच परिस्थितीवर मात करायचं असतं. याला जीवन म्हणते. छोटीशी दुनिया आपली आहे का नाही बहिणी भावानो. बरोबर आहे का नाही. तर बहिणी भावानो तुम्ही बी असंच माझ्यासारखं कष्ट करा. मेहनत करा. आळसाला शरीरात प्रवेश करू देऊ नका. आळस हा कुटुंबाचा वैरी आहे. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे की तुम्ही असंच मेहनत करा. मेहनत केल्यानंतर तुम्हाला पण फळ नक्कीच मिळेल. तर चला आता आपण दुकान बंद करणार आहोत. तर माझी युट्यूब फॅमिली आता झोपली असेल आहे का ना. आणि मी आहे जागी. बरोबर आहे का नाही बहिणी भावानो. तुम्ही झोपलाव आणि मी आहे जागी. हा मला पण आता जायचंय. जेवण करायचंय. तर माझी युट्यूब फॅमिली माझी तुम्ही बी घर परिवार आहात. तर बहिणी भावानो सीने में छोटा सा एक दिल है तुम उसकी जज्बात हो. सीने में छोटा सा एक दिल है तुम उसकी जज्बात हो. मैं तुम्हारे साथ हूँ जिंदगी भर तुम मेरे साथ हो. मैं तुम्हारे साथ हूँ जिंदगी भर तुम मेरे साथ हो. माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी आणि माझ्या बहिणी भावासाठी हा सॉन्ग खास आवडला असला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा.